आज आपण बनवतोय व्हेज मोमोज। तर इथे उकळलेला एक टोमॅटो घेतलेला आहे आणि उकळलेल्या मिरच्या आणि सॉस बनवलेला आहे मी घरीच, तर ते सॉस पण टाकलेले आहे त्याच्यात। इथं भाज्या घेतलेल्या आहेत, पत्तागोबी, शिमला मिरची आणि गाजर बारीक किसून घेतलेले आहे। अद्रक लसूणची पेस्ट आणि 4 चमचे तेल टाकलेलं आहे। तर भाज्या आपल्याला 2 ते 3 मिनटंच फ्राय करून घ्यायच्या, जास्त शिजवायच्या नाहीत। सोया सॉस टाकलेला आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर। तर भाज्या चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि साईडला काढून ठेवायचं थंड व्हायला। इथे एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे आणि आपली जी चटणी बनवलेली आहे ती चटणी टाकून त्याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकून काढून ठेवली शिजून थोडीशी। आणि इथे मैदा लावलेला आहे, एक वाटीभर मैदा घेतलेला आहे। थोडंसं त्यात तेल आणि मीठ टाकून आपल्याला चांगलं पीठ मळून घ्यायचं आणि त्याचे मोमोज तयार करायचे। तुम्ही पाहिजे तसे आकार देऊ शकता। इथे एका भांड्यात मी पाणी टाकलेलं आहे खाली आणि वर थोडंसं तेल टाकून त्याला तेल लावून भांडे ठेवलेलं आहे। तर बघा आपले मोमोज तयार आहेत। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर नक्की करा। बाय बाय।